आज खाणे तू बनव. माझ्या डोक्यात खूप दुखापत आहे. राधाने एवढे सांगितले तरी तिची नणंद काजल हातात धरलेली पाण्याची बाटली मेजवर धडाम ठेवते. का मी खाणे बनवू? मी या घराची स्वयंपाकी आहे का? सकाळपासून स्वतःच्या खोलीत आराम करत होते आणि आता खाणे बनवायचा वेळ आला म्हणून डोकेदुखी अट्टर दिले. आराम करत होते की पूर्ण घराची कपडे धुत होते, अंगण साफ करत होते, बाबूजींना औषध देत होते. हेही सांग. स्वयंपाकाचे काम फक्त माझेच नाही. काजल रागात थेट स्वयंपाकघरात गेली. गॅसच्या रेग्युलमिकी माझ्याविना कसा चालतो? ज्याला खाणे हव्याविना हा चूल कसा चालतो? ज्याला खाणे हवे असेल तो स्वतः बनवो. तिचा आवाज पूर्ण घरात गुंजला. रोज मलाच का ऐकावे लागते की घरचे काम शिक, स्वयंपाक सांभाळ. जेव्हा तुम्हाला सगळे येत असेल तर आजही तुम्ही बनवा. इतक्यात सासू शारदादेवी खोलीतून बाहेर आल्या. त्या येताच विचारल्या, सकाळ सकाळी पुन्हा काय सुरू झाले? काजलने एक पळही वाया न घालवता सांगितले, आई, तुमची वहिनी मला नोकराणी समजते. जेव्हा मन झाले तेव्हा बोलावून घेतले, जेव्हा मन झाले तेव्हा दाटले. आज मीही साफ सांगितले की मी कोणाच्या इशाऱ्यावर चालणार नाही. राधाने लगेच उत्तर दिले, मी फक्त एवढेच सांगितले होते की आज तब्येत ठीक नाही. खाणे तू बनव. यात काय बेइज्जत झाली? शारदा देवी राधाकडे पाहून बोलल्या, एक दिवस दुखापत होती तर सकाळीच सांगितले असते. राधाच्या डोळ्यात अश्रू आले. आईजी, मी तर प्रेमाने सांगितले होते, पण तिने गॅसच बंद करून टाकला. आता घरचे सगळेजण भुकेले राहतील, तर काय माझी चूक? तेव्हा काजलमध्ये बोलली, हो, आज कोणी खाणे बनवणार नाही. रोज मला ऐकावे लागते की मुलगी असूनही स्वयंपाकात नाही येते. आज सगळ्यांना कळून जाईल की माझ्याविना घर चालते की नाही. जे होईल ते होईल, मी खाणे बनवणार नाही. गडबड ऐकून मोठा मुलगा विनय आणि लहान मुलगा रोहितही बाहेर आले. दोघांनी एकमेकांचा चेहरा पाहिला, पण कोणी काही बोलले नाही. दोघांनाही समजत नव्हते की इतक्या सकाळी काय झाले. बाबूजींनी वर्तमानपत्र बाजूला ठेवून उभे राहून रागाने बोलले, सकाळचे 8 वाजले. अजून चहाही बनलेली नाही. शेवटी घरात काय चालू आहे? घर आहे की अखाडा बनला आहे? काजलने मागे फिरून सांगितले, बाबूजी, अखाडा मी बनवला नाही. रोज ताणा ऐकत ऐकत आज बस जबाब दिला आहे. राधाने पहिल्यांदा मोठ्या आवाजात सांगितले, जर मी सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतो ते कर्तव्य आहे. आज सगळ्यांसमोर खरे मागतो तर माझा घमेंड झाला. आज खरे बोला काजल. गेल्या 6 महिन्यात तुम्ही पूर्ण कुटुंबासाठी किती वेळा खाणे बनवले आहे? न सांगता किती वेळा माझी मदत केली आहे? हे ऐकताच घरात सन्नाटा पसरला. काजल थोडा वेळ चूप राहिली. मग बोलली, मी हिशोब द्यायला बसले नाही. घरची वहिनी तुम्ही आहात. तुम्ही बनवा, तुमचे काम आहे. बाबूजींनी खोल श्वास घेऊन कठोर आवाजात सांगितले, ठीक आहे. आज गोष्ट इथपर्यंत आली आहे, तर आज संध्याकाळी कोणीही स्वतःच्या खोलीत जाणार नाही. पूर्ण कुटुंब एकत्र बसेल. आज निर्णय होईल. आज स्वयंपाकाचा नाही, या घराच्या पद्धतीचा निर्णय होईल. त्यानंतर रोजचा झगडा कायमचा संपेल. संध्याकाळ होत होत पूर्ण घराचे वातावरण इतके जड झाले होते की कोणी दुपारचे खाणेही खाल्ले नव्हते. बाबूजींनी अंगणात चारपाया घालायला सांगितले आणि स्पष्ट शब्दात सांगितले, आज कोणी कोणाची गोष्ट मध्ये कापणार नाही. आधी एक बोलेल, मग दुसरा बोलेल. रोजचा झगडा आज इथे याच वेळी संपला पाहिजे. सगळ्यात आधी राधा बोलली, मी कधीही सांगितले नाही की स्वयंपाक फक्त माझा. पण सकाळी उठून चहा, नाश्ता, टिफिन, दुपारचे खाणे, भांडी, भाजीपाला, औषध सगळे एकट्याने करत करत थकते. मी माणूस आहे, कोणती यंत्र नाही. आज फक्त मदत मागितली होती. काजल लगेच उत्तर द्यायला गेली, पण बाबूजींनी हात वर करून थांबवले. आधी पूर्ण गोष्ट ऐका. राधा पुढे म्हणाली, जर मी आजारी पडले तर काय घराचा चूल बंद व्हायला हवा? घर एका माणसाने चालत नाही, सगळ्यांच्या साथीने चालते. आता बाबूजी काजलकडे पाहिले. काजलचा आवाज आधी इतका तीव्र नव्हता. आता तिने सांगितले, मलाही वाईट वाटते जेव्हा प्रत्येक गोष्टीवर ते ऐकावे लागते की स्वयंपाक सांभाळ, काम शिक, हे काम करशील. कधीही कोणी विचारले नाही की मी काय करू इच्छिते. आज रागात मी गॅस बंद केला तर काय वाईट केले? पण गोष्ट फक्त गॅसची नव्हती. राधा रागाने बोलली, मी कधी सांगितले तुम्हाला की स्वयंपाक सांभाळ, काम शिक, पुढे काम करशील? अंगणात थोडा वेळासाठी शांतता पसरली. शारदा देवींनी पहिल्यांदा मंद आवाजात सांगितले, कदाचित चूक आमचीही झाली. कदाचित चूक आमचीही झाली. आम्ही काम वाटून देण्याऐवजी असं मानून घेतले की वहिनी सगळे सांभाळेल आणि मुलगी स्वतःच्या हिशोबाने राहील. विनयने ही गोष्ट राखली. जर आम्ही सगळे अशा पद्धतीने एकमेकांची वाट तसेच होईल. भांडण कधीच संपणार नाही. बाबूजींनी सगळ्यांकडे पाहून बोलले, अजून निर्णय होणार नाही. आधी उद्यापासून 3 दिवसांपर्यंत प्रत्येक व्यक्ती घरचे काम करेल. त्यानंतर बसून बघू की कोणाला कशाची तक्रार आहे.
गोष्ट आरोपांमधून नाही, अनुभवातून साफ होईल. काजलने पहिल्यांदा राधाकडे पाहिले. दोघांनी काही सांगितले नाही, पण दोघांच्या चेहऱ्यावर रागापेक्षा जास्त थकवा दिसत होता. कोणालाही अंदाज नव्हता की पुढचे 3 दिवस पूर्ण घराची विचारसरणी बदलणारे आहेत. दुसऱ्या सकाळी बाबूजींनी कोणालाही आवाज लावला नाही, कोल आहे. कोणालाही उठवले नाही. त्यांनी फक्त भिंतीवर एक कागद चिकटवला. त्यात प्रत्येक सदस्याच्या वाट्याचे काम लिहिले होते. चहा रोहित बनवेल, भाजीपाला काजल कापेल. रोटी राधा बनवेल, भांडी विनय धुवेल आणि संध्याकाळचे खाणे सगळे मिळून तयार करतील. काजल कागद पाहताच भुया चढवल्या. भाऊ भांडी धुवेल. हेही काही गोष्ट झाली. बाबूजींनी शांत स्वरात सांगितले, ज्याला चुकीचे वाटेल तो स्वतःचे काम दुसऱ्याशी बदलू शकतो, पण मग त्याचे कामही त्यालाच करावे लागेल. राधा काही बोलल्याशिवाय आटा गुळायला लागली. तिने आज कोणाकडून मदत मागितली नाही. दुसरीकडे विनय पहिल्यांदा सिंकसमोर उभे राहून भांडी धुवायला लागले. 5 मिनिटेही झाली नव्हती की त्यांचे हात साबणाने घसरायला लागले. काजल हसत होती. भाऊ, सोपे नाही ना? विनयनेही हसण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. थोड्या वेळाने बोलले, खरं सांगू तर रोज इतकी भांडी धुवायला थकते. दुपारपर्यंत वातावरण थोडे सामान्य वाटायला लागले होते. तेव्हा शारदा देवींनी राधाला आवाज लावला, वहिनी, जरा पाहुण्यांसाठी पकोडे बनव आणि चहा, तुझी मावशी येत आहे. राधाने घड्याळाकडे पाहिले. आईजी, आत्ताच सगळ्यांसाठी खाणे बनवून उठले आहे. थोडी वेळ बसते, नंतर बनवते. इतके ऐकताच काजल पुन्हा बोलली, पाहिले आई, मी आधीच सांगीचे मन असेल तर ठीक, नाही तर थकवा सुरू. आत्ताच खाणे आम्ही सगळे मिळून बनवले आहे. तिने एकटीने नाही बनवले. यावेळी राधाने राग केला नाही. तिने सरळ सांगितले, ठीक आहे, पकोडी मी बनवते, पण आधी तू गॅसवर कढई चढव आणि बेसन घोळ. 5 मिनिटात काम अर्धे होईल. काजल तिथेच उभी राहिली. तिने ना कढई उचलली, ना बेसन घोळले, ना निघाली. पूर्ण अंगणात सन्नाटा पसरला. बाबूजी सगळे पाहत होते, पण काही बोलले नाहीत. तेव्हा बाहेरून 2 नातेवाईक आले. शारदा देवी घाबरल्या. चहाही नाही, पकोडेही नाही आणि पाहुणे बैठकात बसून झाले होते. आता सगळ्यांची नजर काजलवर होती, कारण सकाळपासून तीच सांगत होती की स्वयंपाकाचे काम काही कठीण नाही. बाबूजींनी हळूवार सांगितले, काजल, आता संधी आहे, जाऊन बनव. काजल आत्मविश्वासाने स्वयंपाकघरात गेली. पण 10 मिनिटांनी बाहेर येऊन बोलली, भाभी, जरा मीठ खूप गरम झाले आहे. राधा बिनतक्रार उभी झाली. तिच्याजवळ गेली आणि शांतपणे कढई सांभाळून घेतली. तिने फक्त एवढेच सांगितले, काम कोणाचेही लहान नाही. फक्त रोज करणाराच त्याची अडचण समजतो. अंगणात बसलेल्या बाबूजींनी ही गोष्ट ऐकली. त्यांनी कोणालाही काही सांगितले नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होते की आता त्यांना समजले आहे की खरी समस्या स्वयंपाक नाही, एकमेकांच्या कामाची कदर न करणे आहे. पण त्यांनी मनातच ठरवले की अंतिम निर्णय अजून बाकी आहे, आणि तो असा असेल की नंतर या घरात रोजचा झगडा पुन्हा होणार नाही. त्या रात्री बाबूजींनी पूर्ण घराला पुन्हा अंगणात बोलावले. यावेळी कोणाचा आवाज उंच नव्हता. सगळ्यांना वाटत होते की आज जोही निर्णय होईल तोच पुढे या घराचा नियम बनेल आणि तो नियम सगळ्यांना मान्य असेल. बाबूजींनी चारही बाजूला पाहिले आणि बोलले, 3 दिवसात मी सगळ्यांना पाहिले आहे. कोणाचेही काम सोपे नाही आणि काम लहान नाही. चूक फक्त एकाची नाही, पूर्ण घराची आहे. शारदा देवींनी डोके खाली करून सांगितले, माझ्याही चूक झाली. मी नेहमी असंच विचारले की वहिनी सगळे सांभाळेल आणि मुलगी अजून लहान आहे. त्याच कारणाने दोघांमध्ये अंतर वाढत गेले. काजलच्या डोळ्यात पाणी भरले. तिने पहिल्यांदा राधाकडे पाहून सांगितले, भाभी, त्या दिवशी रागात मी गॅस बंद केला होता. मला वाटले होते की तुम्ही मला फक्त काम करायला लावू इच्छिता. पण जेव्हा मी स्वतः पूर्ण दिवस स्वयंपाकघरात राहिलो तेव्हा समजले की सकाळपासून रात्रीपर्यंत एक माणूस किती थकतो. राधानेही बिनविलंब उत्तर दिले आणि मलाही ते समजले की गोष्ट फक्त कामाची नव्हती. तुम्हाला वाटत होते की तुमची गोष्ट कोणी ऐकतच नाही. जर आम्ही आधीच बसून बोलून घेतली असती तर गोष्ट इथपर्यंत पोहोचली नसती. विनय हसत सांगितले, आजपासून घरचे काम, कोणतेही काम फक्त एका माणसाची जबाबदारी राहणार नाही. ज्या दिवशी ज्याला वेळ मिळेल तो हात पुढे करेल. तेव्हा बाबूजी उभे राहिले आणि स्वयंपाकघराची चावी मेजवर ठेवली. त्यांनी सांगितले, आजपासून या घरात स्वयंपाकाची कोणतीही मालकीण राहणार नाही. ही पूर्ण कुटुंबाची स्वयंपाक आहे. प्रत्येक रविवारी काम आधीच वाटून देण्यात येईल, कारण प्रत्येक रविवारी काम आधीही रजेवर असतील. कोणी आजारी असेल तर दुसरा बिनबोलता त्याचे काम करेल. आणि जर कोणी पुन्हा कधी रागात गॅस बंद केला किंवा खाणे थांबून घरात भांडण घडवले तर तोच 1 आठवड्यापर्यंत पूर्ण घराचे खाणे एकट्याने बनवेल. हा माझा अंतिम निर्णय आहे.
थोडा वेळ पूर्ण कुटुंब चूप राहिले. मग काजल उभी राहिली, राधाजवळ गेली आणि हळुवार बोलली, "उद्या सकाळी चहा मी बनवेन, पण रोटी तुम्हीच बेला भाभी. अजून ती इतकी चांगली बनत नाही माझ्यापासून." राधा हसून पडली. "ठीक आहे, पण यावेळी जर साखर जास्त झाली तर मी तक्रार करणार नाही." इतक्यात पूर्ण अंगण हास्यात गुंजून उठले. 3 दिवस चाललेला झगडा संपला आणि बंद पडलेला चूल पुन्हा सुरू झाला. पण यावेळी फक्त गॅस नव्हता चालू. नातेसंबंधांची उभी परत आली होती. यानंतर मोहल्ल्यात लोक असंच म्हणत होते की त्या घराचा सर्वात मोठा निर्णय स्वयंपाकाचा नव्हता, जबाबदाऱ्यांचे वाटप होते. त्या दिवसापासून तिथे झगडे कमी झाले आणि एकत्र बसून खाण्याची सवय जास्त वाढली.